समास 7वा. विषय त्याग. श्रीराम. न्याये निष्ठुर बोलणे, बहुतास वाटे कंटाळवाणे. मळमळ करिता जेवणे, विहित नव्हे. न्याय निष्ठुर बोलणे अनेकांना आवडत नाही. त्यांना ते कंटाळवाणे वाटते. पण मळमळत असताना जेवणे योग्य नव्हे. त्याप्रमाणेच मनात शंका ठेवून श्रवण केले असता ते हिताचे ठरत नाही. बहुती विषय निंदिले, आणि तेची सेवित गेले. विषय त्यागे देह चाले, हे तो घडेना. श्रोत्यांच्या मनात अशी शंका आहे की अनेक लोक विषयांची निंदा करतात, पण स्वतः तेही विषय सेवन करीत असतात. विषयांचा जर संपूर्ण त्याग केला तर देह कसा चालेल, ते अशक्य वाटते. बोलणे एक चालणे एक, त्याचे नावहीन विवेक. येणे करिता सकळ लोक, हासो लागती. एक बोलायचे आणि वागायचे मात्र त्याच्या विरुद्ध, याला हीन विवेक म्हणतात. अशा तऱ्हेने वागले असता सर्व लोक उपहास करतात. विषय त्यागे विणतो काही, परलोक तो प्राप्त नाही. ऐसे बोलणे ठाई ठाई, बरे पहा. लोक ठाई ठाई असे म्हणतात की विषय त्यागाशिवाय परलोक प्राप्त होत नाही. याचा नीट विचार करा. प्रपंची खाती जेविती, परमार्थी काय उपवास करीती. उभयता सारिखे दिसती, विषयाविषयी. प्रापंचिक असतात ते खातात पितात, आणि पारमार्थिक लोक उपास करतात, असे थोडेच आहे. विषय सेवनाचे बाबतीत तर दोघे सारखेच दिसतात. देह चालता विषय त्यागी, ऐसा कोण आहे जगी. याचा निर्वाह मज लागी, देवे निरोपावा. देह जिवंत असताना जो विषयांचा त्याग करतो, असा या जगात कोण आहे? याचे उत्तर गुरुदेवाने कृपा करून मला सांगावे. विषय अवघा त्यागावा, तरीच परमार्थ करावा. ऐसे पाहता गोवा, दिसतो की. विषयाचा संपूर्ण त्याग करावा आणि मगच परमार्थ करावा, असे म्हणण्यात फार घोटाळा आहे, असे मला वाटते. ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता झाला. सावध होऊन मन घाला, येतद्विषयी. याप्रमाणे श्रोत्याने शंका उत्पन्न केली. तिला वक्त्याने जे उत्तर दिले ते मन एकाग्र करून सावधपणे ऐका. वैराग्य करावा त्याग, तरीच परमार्थ योग. प्रपंच त्यागे सर्व सांग, परमार्थ घडे. वैराग्याने विषय त्याग करावा तरच परमार्थ साध्य होतो, यात शंका नाही. प्रपंचाचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ यथासांग घडतो. मागे ज्ञानी होऊन गेले, तेही बहुत कष्ट केले. तरी मग विख्यात झाले भूमंडळी. पूर्वी जे अनेक ज्ञानी लोक होऊन गेले, त्यांनी परमार्थ साध्य होण्यासाठी खूप कष्ट सोसले, तेव्हा ते या भूमंडळावर प्रसिद्ध झाले. येर मत्सर करिताच गेली, अन्न अन्न म्हणता मेली. कित्येक भ्रष्टली पोटासाठी, येखरीच कित्येक लोकांचा मत्सर करतानाच मरून गेले, तर कित्येक अन्न अंधशा होऊन मरून गेले, तर कित्येक पोटासाठी भ्रष्ट झाले. वैराग्य मुळीहून नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही. सुची आचार तोही नाही, भजन कैचे. आधी मुळात जराही वैराग्य नाही, अनुभवाचे ज्ञान तेही नाही, आणि शुद्ध आचार तोही नाही, मग भजन कसे घडणार? ऐसे प्रकारीचे जन, आपणास म्हणती सज्जन. पाहो जाता अनुमान, अवघाच दिसे. अशा प्रकारचे लोकही आपणास सज्जन म्हणवितात, आणि
प्रत्यक्षात मात्र हे सर्व काल्पनिकच असते. जयास नाही अनुताप, हेची एक पूर्व पाप. क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे. ज्याला कृतकर्माबद्दल पश्चाताप होत नाही, त्याचे ते पूर्व पापच जाणावे. शिवाय दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्याने क्षणोक्षणी दुःख होत असते, ते वेगळेच. मज नाही तुझ साजेना, हे तो अवघे ठाऊके आहे जना. खात्यास न खाते देखो सकेना, ऐसे आहे. मला जे मिळत नाही ते तुलाही शोभून दिसत नाही, असा मत्सरी माणसाचा स्वभाव असतो. हे सर्व लोकांना माहीत आहे. ज्याला खायला मिळत नाही, तो दुसऱ्यास खाताना शांतपणे बघू शकत नाही, अशी ही स्थिती असते. भाग्य पुरुष थोर थोर, त्यास निंदती दिवाळखोर. सावास देखता चोर, सरफडी जैसा. भाग्यवंत अशा थोर थोर लोकांना पाहून टवाळखोर लोक त्यांची निंदा करतात. सज्जन माणसाला पाहून चोर जसा चरफडतो तसाच हा प्रकार आहे. वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य. वैराग्य नसता योग्य, परमार्थ नव्हे. वैराग्यासारखे भाग्य नाही. ज्याच्याजवळ वैराग्य नसेल तो अभागी होय. वैराग्य नसताना परमार्थ व्यवस्थित होऊच शकत नाही. प्रत्यय ज्ञानी वितरागी, विवेक कबळे सकळ त्यागी. तो जाणी जे महायोगी, ईश्वरी पुरुष. जो पुरुष स्वात्मानुभवी असतो, अनासक्त असतो, वैराग्य संपन्न असतो, तो पुरुष महायोगी ईश्वरी अवतारच जाणावा. अष्टमा सिद्धीची उपेक्षा, करून घेतली योग दीक्षा. घरोघरी मागे भिक्षा, महादेव. अष्टम महासिद्धीची जो उपेक्षा करतो, ज्याने योग दीक्षा घेतलेली असते आणि जो घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो, तो महादेवच होय. ईश्वराची बराबरी, कैसा करील वेशधारी. म्हणून या सगटसरी, होत नाही. केवळ वैराग्यासारखा वेश धारण करणारा वेशधारी ईश्वराची बरोबरी कसा करू शकेल? म्हणून केवळ बाह्य वेशावरून दोघांची बरोबरी होऊ शकत नाही. उदासानी विवेक, त्या शोधिती सकळ लोक. जैसे लालची मूर्ख रंक, ते दैन्यवाणे. ज्याच्या ठिकाणी औदासीन्य आणि विवेक दोन्ही असतात, अशाचा शोध सर्व लोक घेत असतात. तर लालची, रंक आणि मूर्ख माणूस दैन्यवाणे जीवन जगत असतो. जो विचारापासून चेवले, जे आचारापासून भ्रष्टले. विवेक करू विसरले, विषय लोभी. विषय लोभी जे असतात ते विचार करू शकत नाहीत किंवा विवेकहीन असतात, आचारभ्रष्टही असतात. भजन तरी आवडेना, पुरुष चरण कदापि घडेना. भल्यास त्यास पडेना, ये तन्निमित्य. त्यांना भजन मुळीच आवडत नाही. त्यांच्या हातून कधीही पुरुषचरण आधी घडत नाही आणि याच कारणामुळे चांगल्या माणसांशी त्यांचे पटत नाही. वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना. व्युत्पन्न आणि वाद घेना, ऐसा थोडा. वैराग्य संपन्न असून जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून जो सगुणाचे भजन सोडत नाही आणि व्युत्पन्न असून जो वाद घालत नाही, असा एखादाच विरळा असतो. कष्ट करितासे तपिके, उंच वस्त तत्काळ विके. जाणत्या लोकांच्या कौतुके, उड्या पडती. कष्ट केल्याने शेतात उत्तम पीक होते, चांगली वस्तू तत्काळ विकली जाते. त्याप्रमाणे अशा विवेक वैराग्य संपन्न माणसाकडे लोकांच्या उड्या पडतात. येर ते अवघेची मंदले, दुराशेने खोटे झाले.
कान कोंडे ज्ञान केले भ्रष्टाकारे. अशा माणसाखेरीज इतर जे असतात ते सर्व त्यांच्या पुढे निस्तेज ठरतात, कारण त्यांच्या मनात दुराशा असल्याने ते खोटे ठरतात. ते वैराग्यभ्रष्ट होतात आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानालाही कमीपणा येतो. सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे. विषय त्यागाची लक्षणे, ओळखा ऐसी. अशुद्ध विषयांचा त्याग करावा व शुद्ध विषयांचे देहनिर्वाहापुरते कार्यकारण परत्वे सेवन करावे, हीच विषय त्यागाची लक्षणे जाणून घ्यावीत. सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव. विवेकाचा अभिप्राव, विवेकी जाणती. विवेकी पुरुष जाणतो की सर्वांचा करता करविता एक देवच आहे, प्रकृतीला अस्तित्वच नाही, हा विचार विवेकी बरोबर जाणतात. शूरत्व विषयी खडतर, त्यास मानिती लहान थोर. कामगार आणि अंगचोर, एक कैसा. जो शूरत्व विषयी तत्पर असतो त्याला लहान थोर सर्व मान देतात. असा कार्यकर्ता आणि अंगचोर आहे, त्याची बरोबरी कशी होईल. त्यागा त्याग तार्किक जाणे, बोला ऐसे चालो जाणे. पिंड ब्रह्मांड सकळ जाणे, येथा योग्य. कशाचा त्याग करावा आणि कशाचा करू नये हे तर्काने चतुर माणूस जाणतो. त्याचे वागणे त्याच्या बोलण्यास अनुसरूनच असते. पिंड ब्रह्मांड विचार, सारासार विवेक वगैरे सर्व काही तो यथायोग्य प्रकारे जाणतो. ऐसा जो सर्व जाणता, उत्तम लक्षणी पुरुता. तयाचेनी सार्थकता, सहजची होय. असा जो सर्व जाणणारा उत्तम लक्षणांनी पूर्णपणे युक्त पुरुष असतो, त्याच्या संगतीने आपल्या जीवनाचेही सहज सार्थक होते. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे विषय त्याग निरूपणाम समास 7वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विषय त्याग निरूपणाम समास 7वा समाप्त.